नमस्कार मित्रांनो. ओआरएस रिलेटेड आपण बातमी ऐकली का? नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्वाचा आहे. डॉक्टर शिवरंजनी संतोष या हैदराबादच्या एक पेडियाट्रिशियन डॉक्टर आहेत, म्हणजे नहाल म्हणूनचे डॉक्टर आहेत. तर त्यांनी फेक ओआरएसच्या विरोधात मागील 8 वर्षापासून एक लढा उभा केला होता. त्यांच्या लढ्याला शेवटी यशप्राप्ती झालेलं आहे. म्हणजेच यापुढे कुठल्याही प्रकारची कंपनी फेक ओआरएस मार्केटमध्ये आणू शकत नाही किंवा विकू शकत नाही, असा निर्बंध FSSAने जारी केलेला आहे. ओआरएस म्हणजे नेमकं काय? ओआरएस ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. म्हणजेच पेशंटला जेव्हा उलटी, जुलाब अशा प्रकारचे आजार असतात, त्यावेळेस शरीरातील पाण्याची कमतरता डिहायड्रेशन भरून काढण्यासाठी ओआरएस डॉक्टर रिकमेंड करत असतात. ओआरएस मधील घटक, साखर आणि मीठ हे डिहायड्रेशन वाचवण्यासाठी मदत करत असतात. त्याचं एक फॉर्म्युला ठरलेला आहे. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार ओआरएस बनवलं पाहिजे. परंतु अलीकडे काही कंपन्या ते फॉर्म्युला न वापरता भलतंच ओआरएस मार्केटमध्ये विकत होते आणि सर्रासपणे लोक घेत होते. सो डॉक्टर शिवरंजन संतोष यांच्या निदर्शनास आलं की या ओआरएसमुळे, चुकीच्या ओआरएसमुळे लोकांवरती, शरीरावरती परिणाम होत आहेत. तर ते टाळण्यासाठी त्यांनी मागील 8 वर्षापासून लढा उभा केला होता. शेवटी त्यांच्या लढ्याला यश प्राप्ती झालेलं आहे. म्हणजे यापुढे कोणती कंपनी ओआरएसच्या नावाखाली फेक सोल्युशन मार्केटमध्ये विकू शकत नाही. तर धन्यवाद बोलूयात डॉक्टर शिवरंजनी संतोष यांना, कारण त्यांनी आपलं सर्वांचं आरोग्य सेव्ह केलेलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.